एक महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। मराठ्यांशी शिंदे बेईमान झाले असा हल्लाबोल जरांगेंनी केलेला आहे। जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर तर मनोज जरांगे पाटील यांच्याशी एक्सक्लुझिव्ह बातचीत केलेली आहे। आमचे प्रतिनिधी अक्षय शिंदे यांनी, आपण बघूया। प्रतिनिधीसोबत जरांगे पाटलांची बैठक जी ती पूर्ण झाली। पाटील, मराठवाड्यामध्ये 4 कुणबी प्रमाणपत्र जे ते जात पडताळणी समितीने रद्द केलेत। आज तुम्ही त्यांच्याशी संवाद साधलाय, काय त्यांचं म्हणणं आहे, कशामुळे ते प्रमाणपत्र रद्द झाले? जात प्रमाणपत्र पडताळणी समितीनं रद्द केलेले नाहीयेत, सरकारनं जाणून बुजून रद्द केलेत। फडणवीसांच्या सांगण्यावरून बावनकुळ्यांनी रद्द करायला लावले आणि याच्यात खूप राजकीय स्टंट आहे। ह्या नोंदी कुणी शोधल्यात? शिंदे समितीने। ग्रामपंचायतला कुणी लावल्या? शिंदे समितीने। मग लोकांना माहिती झालं आपली नोंद सापडली आणि यांनी प्रमाणपत्र काढलं। रद्द कसं काय करणार तुम्ही? वंशावळ सगळे असून रद्द कशाच्या आधारावर करणार तुम्ही? एक तर ती बोडके नावाची तर व्हॅलिडिटी सुद्धा झाल्या, कसं काय करताय तुम्ही रद्द? बोगस नसून बोगस म्हणता, म्हणजे बोगस आरक्षण खात्यात 50%च्या वर 2% गेलं त्याला बोगस म्हणत नाहीत तुम्ही। 180 जाती ओबीसी आरक्षणात होत्या, त्या 376 जाती झाल्या, त्याला बोगस म्हणत नाहीत। 1994चा जे आहे त्याला तुम्ही बोगस म्हणत नाहीत। वारे ओबीसीच्या अभ्यासक आणि वारे मराठ्यांच्या अभ्यासक, जिथं भांडायला पाहिजे तिथं भांडायला वेळ नाही तुम्हाला। माझ्या विरुद्ध भांडायला मला एकटा पडायला वेळ। हे निव्वळ षडयंत्र। यांना काय करायचंय? 58 लाख नोंदी शोधल्यात, पण 58 लाख नोंदीचे जर प्रमाणपत्र दिले तर 3-4 कोटी मराठा आरक्षणात जातोय। ह्यो जाऊ द्यायचा नाहीये, म्हणून हे 4 रद्द करायचे आणि संभ्रम पसरायचा की आता मराठ्यांच्या पोरांनी ऍडमिशन घेतले, नोकऱ्या गेल्या, तर मग यांचे आता हे बाद होते का? टेन्शन वाढवायचं मराठ्यांना आणि मग मला एकटं पाडायचं। त्यांना माहितीये जरांगे पाटील जर आंदोलनात राहिला तर 58 लाख नोंदीचे प्रमाणपत्र द्यावंच लागणार आहेत, आणि जर हे आंदोलनात नाही राहिला तर आपल्याला हे मराठ्यांचं वाटोळं करता येईल। त्यामुळे मराठ्यांना दटून राहावं लागणार आहे आता, खंबीरपणाने एकजुटीने। मी प्रमाणपत्र